असतो। सकाळी आम्ही वोट टाकतो एका सरकारसाठी, संध्याकाळपर्यंत दुसरी सरकार बनती आणि ते नाही झालं तर ईडी सीबीआय पाठवून पक्ष तोडण्यात येतात आणि तिथेही मन नाही भरलं तर मग कोर्टात जाऊन पक्षही चोरून घेण्यात येतात। तर याच्यामुळे लोकांचा कुठं ना कुठं भरोसा तुटत चालला आहे, संपत चालला आहे पॉलिटिकल सिस्टमवरनं। आणि दुसरं जे आहे ज्युडिशरी, देशात ज्युडिशरी बद्दलही लोकांच्या मनात खूप मोठे मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झालेले आहेत। ज्या प्रकारे निर्णय येतात रुलिंग पार्टीच्या फेवरमध्ये जास्त निर्णय येतात, जेव्हा एक सामान्य माणूस न्यायालयात जातो, कोर्टात जातो, त्याला सुनवाई लवकर भेटत नाही। त्याला सांगण्यात येते की नंतर या, तारीख पे तारीख जे आपण म्हणत असतो मजाकमध्ये, पण ती खरी व्यवस्था आहे। पण तिथंच एखादा मोठा बिझनेसमॅन असो, तो कोर्टात जातो, त्याला लगेच हिअरिंग भेटती, अर्जंट हिअरिंग होती, त्याच्यावर लगेच सुनवाई होती आणि त्याच्यावर लगेच ऑर्डर पण येऊन जातो। पक्ष तोडायचे असतील त्याच्यावर कोर्ट लगेच निर्णय देतो। आमदारांना इकडून तिकडे करायचं असेल त्याच्यावरही कोर्ट लगेच निर्णय देतो। पण जेव्हा सामान्य नागरिकांना न्याय पाहिजे तेव्हा कोर्टाकडे वेळ नसतो। तर त्याच्यामुळेही कोर्टाच्या इंटेग्रिटीवर, न्यूट्रॅलिटीवर खूप मोठा प्रश्नचिन्ह निर्माण झालेला आहे। आणि दुसरं आहे, आता तुम्ही सगळे मीडियाचे साथी खूप सगळे आलेले आहेत, तुम्ही आलेले, तुमचा आम्ही खूप आदर करतो, तुम्ही ग्राउंडवरचे रिपोर्टर आहेत। पण एकंदरीत लोकांचा सगळ्यात जास्त राग जो आहे तो मीडियावर आहे। कारण की हे जे इन्स्टिट्यूशन्स आहे हे अकाउंटेबल का नाही राहिलेले? कारण की मीडियाने त्यांना प्रश्न विचारणं बंद केलेलं आहे। मीडिया आता लोकांचा आवाज राहिलेली नाहीये। मीडिया फक्त सत्ता पक्ष जी कोणी पार्टी बसेल तिचा आवाज बनवून राहते, त्यांचं गुणगान करण्यात मीडिया राहिलेली। तर मीडियाला इंडिपेंडेंट बनवणं आणि मीडियाची कुठं ना कुठं क्रेडिबिलिटी वापस आणणं हेही करणं खूप गरजेचं आहे। कारण की जोपर्यंत मीडिया इंडिपेंडेंटली वागणार नाही तोपर्यंत सरकारला अकाउंटेबल बनवणं शक्य नाहीये। तोपर्यंत कुठलाही इन्स्टिट्यूशन असो, मग ते कोर्ट असो, इलेक्शन कमिशन असो किंवा इतर पॉलिटिकल पार्ट्या असो, त्यांना अकाउंटेबल बनवणं शक्य नाहीये। आणि त्याच्यानंतर जो एक सगळ्यात मोठा मुद्दा असेल ज्याच्यावर कोणीच बोलायला तयार नाहीये, जसं मी आधी सांगितलं की आपल्या देशात 60% लोक 35च्या वयाच्या खालची आहेत आणि त्याच्यामुळं बेरोजगारीमध्ये सगळ्यात जास्त मार जे खात आहेत ते हेच लोक खात आहेत। जंतर मंतरवर फक्त स्टुडंट्स नव्हते, जंतर मंतरवर बेरोजगार लोकही खूप होते। कोणाचं स्वप्न नसतं की मी मोठा झाल्यावर स्विगीचा डिलिव्हरी बॉय झालो पाहिजे, कोणाचं स्वप्न नसतं मी मोठा झाल्यावर झोमॅटोचा डिलिव्हरी बॉय झालो, पण त्यांना ते मजबुरीमध्ये करावं लागतंय। कारण की आपल्या देशात जॉब ऑपॉर्च्युनिटीज नाही आहे आणि ज्या लोकांना जॉब भेटत आहेत त्याच्यात घर चालवणं शक्य नाही आहे। घर कसे चालवतील, फॅमिलीला कसं सांभाळतील, मुलांचं शिक्षण कसं करतील? तर बेरोजगारी हा खूप मोठा मुद्दा आहे। जेवढे बेरोजगार आहे त्यापैकी 80% बेरोजगार असे आहेत ज्यांच्याकडे डिग्री आहे। तर आपल्या देशाच्या तरुण, कारण की जे लोक शिकले नाही, जे लोक कधी शाळेतही गेले नाही, ज्या लोकांनी कधी फॉर्मल डिग्री घेतली नाही, ते सरकार चालवत आहेत, ते निर्णय घेत आहेत। पण ज्या तरुणांनी लहानपणापासून मेहनत केली, डिग्री घेतली, एक करिअर बनवायला पाहिलं, त्यांना असं वाटतं आम्ही डिग्री घेऊन चुकी केली, कारण की आमचं जे भविष्य आहे ते कोण ठरवतंय? अशिक्षित लोक ठरवत आहेत। आणि त्यामुळं बेरोजगारी हा मुद्दा आता आम्हाला केंद्राचा मुद्दा बनवायचा आहे। देशात कुठलेही पॉलिटिकल डिस्कशन असू दे, इलेक्शनचं डिस्कशन असू दे, बेरोजगारीला तुम्ही आता अजून जास्त इग्नोर करू शकत नाही। बेरोजगारी, युवकांशी शिक्षणाचा मुद्दा आणि बेरोजगारी मुद्दा हा पॉलिटिकल डिस्कोर्स आता असलाच पाहिजे। तुम्ही अजून इग्नोर नाही करू शकत याला। आणि आता जर तुम्ही इग्नोर केलं तर जेनझीनी दाखवून दिलेलं ते रस्त्यावर येतील। त्यानंतर जो आमचा अजून एक अजेंडा असणार आहे कॉक्रोच जनता पार्टीला पुढे घेऊन जाण्यासाठी, जे आम्ही म्हणलेले, तुम्हाला जर कोणी म्हणत असेल की कुठली एक ऑर्गनायझेशन किंवा कुठला एक व्यक्ती सगळ्या प्रॉब्लेम सॉल्व्ह करेल तर तो तुमच्याशी खोटं बोलतोय। असंच खोटं देशाला 2014 मध्ये बोलण्यात आलं होतं की आता एक व्यक्तीला निवडून दिलं की आता हा आपला देश एकदम डेव्हलप नेशन होऊन जाईल, काशीचा क्योटो होऊन जाईल। पण काशीचं काय झालं? काशीची काशी झालेली आहे। तर ते आपण पाहिलेलं आहे आता। त्यामुळे आम्ही ती चुकी करणार नाही। आम्हाला माहिती आहे कुठली एक संस्था किंवा कुठली एक ऑर्गनायझेशन, कुठलाही एक व्यक्ती सगळ्या प्रॉब्लेम सॉल्व्ह करू नाही शकत। त्यामुळे आम्ही ते कुठंच क्लेम करणार नाही। आम्ही जे करणार आहे की ज्या लोकांनी आम्हाला जंतर मंतरवर समर्थन दिलं, जेवढे ऑर्गनायझेशन्स आले, जेवढे NGOज आले, जेवढे सोशल ॲक्टिव्हिस्ट आले, सिव्हिल सोसायटीज आले, त्या सगळ्यांशी आम्ही एक कोएलिशन बिल्डिंग करणार आहे। कारण की आम्हाला एक वाटतं आता आपल्या देशाला गरज आहे सगळ्यांनी त्यांच्या पॉलिटिकल आयडिओलॉजीजच्या वरती उठून, त्यांच्या दुसऱ्या काही आयडिओलॉजी असतील त्याच्यावरती उठून नागरिक म्हणून एकत्र येऊन देशात सुधार आणायची गरज आहे। ते हे आमचा एक मोठा अजेंडा आहे येणाऱ्या काळासाठी।
हिंदी हिंदी हिंदी। हम लोग एक मेंबरशिप ड्राइव चलाना चाह रहे हैं, ज़्यादा से ज़्यादा लोग जुड़े। हमारा जो ऑनलाइन वेबसाइट है cockroachjntaparty.org/join, इस पे आप रजिस्टर करिए। स्टूडेंट्स, यंग प्रोफेशनल्स, वर्कर्स एंड सारे सिटीजन्स हमारे साथ जुड़िए, कॉकरोच जनता पार्टी से जुड़िए एंड अपनी आवाज़ को बुलंद करिए। हम सबकी आवाज़ तब बुलंद होगी जब हम सारे लोग यूनाइटेड होंगे। हम चाहते हैं कि हर एक नागरिक, हर एक युवा जो हमारे ये जो इश्यूज़ हम लोगों ने बोले उसको अगर केयर करता है, अगर उसके बारे में परवाह करता है, तो उसको एक डायरेक्ट स्टेक मिले एंड हम वो स्टेक देना चाहते हैं ये मेंबरशिप ड्राइव के थ्रू। तो सभी से अपील है कि आप QR कोड स्कैन करें या तो हमारे वेबसाइट पे जाए एंड वहाँ पे आप रजिस्टर करिए। साथ साथ हमें कुछ रिपोर्ट्स भी आए दोस्तों कि कहीं जगह कुछ लोग कुछ फंडिंग का ड्राइव चला रहे हैं। हम यहाँ से क्लियर कर देना चाहते कि कॉकरोच जनता पार्टी अभी कोई भी फंड्स एक्सेप्ट नहीं कर रही है, कोई भी किस्म का क्राउड फंडिंग कैंपेन नहीं चला रही है। तो लोग जो दूसरे संस्थानों से जुड़ रहे या ऐसे कैंपेन से जुड़ रहे वो सावधान रहे, पूरा उनका बैकग्राउंड चेक करिए एंड वेरीफाई करिए कि ये क्या है एग्जैक्टली, क्योंकि हम लोग ऐसा कुछ ऑफिशियली नहीं चला रहे कहीं भी। तीसरा चीज़ जो हमें एड्रेस करना है दोस्तों, वो हमें इतने बहुत सारे क्वेश्चंस आए प्रोटेस्ट के दौरान भी एंड प्रोटेस्ट के बाद भी, इंस्टाग्राम के थ्रू, ट्विटर के थ्रू, सोशल मीडिया, हम लोग जो लोगों से मिल रहे हैं वो सब हमें पूछ रहे हैं कि कॉकरोच जनता पार्टी क्या है और क्यों। क्योंकि हमने डिक्लेयर किया कि पब्लिक प्रेशर ग्रुप बनना है, तो पब्लिक प्रेशर ग्रुप क्यों बन के रहना है। तो हम ये बता देना चाहते हैं दोस्तों कि हम जानते हैं कि लोग चाहते हैं, युवा चाहती है कि कॉकरोच जनता पार्टी एक पॉलिटिकल पार्टी बने, लेकिन इस टाइम पे जिस किस्म के हालात है इस देश में, इस हालात में एक और पॉलिटिकल पार्टी बनना कोई यूज़फुल नहीं होगा, ऐसा हमें लगता है। क्यों? क्योंकि जैसे अभिजीत ने भी बोला, आपने भी पढ़ा, ED यूज़ करके, CBI यूज़ करके, IT यूज़ करके जो अभी एग्जिस्टिंग पॉलिटिकल पार्टीज है उनको भी तोडा जा रहा है। आपका जो वोट। अशाच बातम्या पाहण्यासाठी 112 पोलीस क्राईम न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा।